नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपल्या सगळ्यांना आतुरतेने आपण वाट बघत आहोत, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2026 कधी होणार? असं अनेक विद्यार्थी मित्रांचं आपलं प्रश्न आहे. तर एक्झामिनेशन ही खरंच जूनमध्ये होणार का? या संबंधित एक महत्त्वाची अपडेट आपल्याला मिळालेली आहे आणि नक्कीच यातून आपल्या एक्झाम प्रिपरेशनला आणखीनच मजबूती मिळणार आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2025 ला जूनमध्ये झालेली होती आणि अनेक विद्यार्थी मित्रांनी आशा लावून बसले होते, की आपली 26 ची एक्झामिनेशन देखील जूनमध्ये होईल. पण मधातच आपल्याला अनेक अडथळे या एक्झामिनेशन संबंधित येताना दिसून येतं. कधी आपल्याला माहिती मिळाली, की सेट भवनामध्ये जे आहे प्रमुखपदी निवड नाही बा. त्यामुळे अनेक संभ्रम आपल्या मनामध्ये उपस्थित झालेले आणि अनेक विद्यार्थी मित्रांनी आपल्याला प्रश्न केलेले, की खरंच जूनमध्ये परीक्षा होणार की नाही? लांबीवर तर आपली परीक्षा जाणार नाही. मग आम्ही अभ्यास करीत आहोत त्याचं काय? असे अनेक प्रश्नांचं उत्तर आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरमध्ये आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघायचं. पण त्यापूर्वी लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहात, तर सेट परीक्षेमध्ये मित्रांनो 2 पेपर असतं. पहिला म्हणजे अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे कॉमन असतं पेपर वन. याकरिता आपण नवीन बॅच सुरू करीत आहोत 20 एप्रिल पासून. आता बघा या बॅचची व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहे. नेटचा पेपर वन इथे फ्री असेल 10 वर्षाचं. पी-वाय-क्यू आपण अभ्यास करूया. 5,000 पेक्षा अधिक एम-सी-क्यूज कुठलंही रेफरन्स बुक वापरायचं नाही. फक्त नोट्सच्या आधारावर तुम्ही शॉर्ट एक्झाम क्वालिफाय होणार. यासाठी दररोज 8 वाजता लाईव्ह सेशन असेल आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा पाहिजे तितक्यादा तुम्ही बघू शकता. फीज 3,000 रुपये आहे. यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 2,600 मध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे 1 वर्षाच्या व्हॅलिडिटी सोबत. हे नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि पेपरला जॉइन व्हा. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्रजी आणि लायब्ररी सायन्सचं कोर्स अवेलेबल आहे. पेपर 2 ला देखील आपण 20 एप्रिल पासून सुरू करीत आहोत. फीस आहे 10,000 रुपये. डिस्काउंट मिळेल. 8,000 मध्ये 1 इयरची व्हॅलिडिटी विथ सेट पेपर 1 आणि नेट सेटचे दोनही पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे नंबर्स आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन देत आहात तर नक्कीच तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मॅक्सिमम मार्क स्कोर करून क्वालिफाय होण्यासाठी मदत होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं ज्याची आतुरता होती म्हणजे सेट एक्झामिनेशन कधी होईल? असं अनेक विद्यार्थी मित्रांचं प्रश्न होतं आणि खरंच मित्रांनो जर आपण प्रिपरेशन करीत आहात तर अत्यंत आनंदाची, खूपच आनंदाची ही न्यूज आहे बघा. सेट एक्झाम, सेट विभागाच्या प्रमुखपदी डॉक्टर प्रभाकर देसाई आणि सोबतच टायटल आहे की परीक्षा नियोजित कालावधी काय आहे? जून आहे. तर होणार. ठीक आहे. सुमारे 1 ते 2 महिने सेट विभागाच्या प्रमुख पदाची धुरा कोणाकडे द्यावी याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून विचार केला जात होता. परीक्षा विभागाच्या संचालनपदी डॉक्टर राजेंद्र तलवारे यांची पूर्ण वेळ नियुक्ती झाल्यामुळे डॉक्टर देसाई यांना सेट विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी वेळ देणे शक्य होणार आहे. ओके. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं सार इथे लक्षात घ्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळांचे प्रभारी संचालक डॉक्टर प्रभाकर देसाई यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी आयोजित केली जाणारी सेट परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेणे शक्य होणार. म्हणजे एक्झामिनेशन जूनमध्ये होणार. ओके. काही दिवसापासून सेट विभागाचे प्रमुख पद रिक्त होते. त्यामुळे विद्यापीठ वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ऑब्व्हियसली अनेक विद्यार्थी मित्रांनो एक संभ्रम आपल्या मनामध्ये मी तर तुम्हाला सांगितलेलं होतं, की असं कुठल्याही संभ्रमाला तुम्ही बळी पडू नका आणि यावर मी स्पेशली तुम्हा सगळ्यांना गाईडन्स करण्यासाठी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता. कारण कसं असतं जेव्हा आपण अशा न्यूज ऐकतो, की परीक्षा होणार नाही, समोर जाणार, मागे येणार असं जेव्हा ऐकतो ना,
तर कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह मित्रांनो उपस्थित होत असतं. त्यामुळे तेव्हा सुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं, की अभ्यास कंटिन्यू ठेवा आणि आज पुन्हा म्हणत आहे, की अभ्यास कंटिन्यू ठेवा कारण जूनमध्ये परीक्षा होणार. समोर काय म्हणतात तर बघा, सेट विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर बाळासाहेब कापडनीस यांनी पदभार सोडल्यानंतर डॉक्टर अविनाश कुंभार यांच्याकडे काही महिने सेट विभागाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु कुंभार यांनी MKCL येथील अधिक चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांनी सेट विभागाचं पद सोडले होते. त्यानंतर सुमारे 1 ते 2 महिने सेट विभागाच्या प्रमुख पदाची धुरा कोणाकडे द्यावी याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून विचार केला जात होता. परीक्षा विभागाचं संचालनपदी डॉक्टर राजेंद्र तलवारे यांची पूर्णवेळ नियुक्ती झाल्यामुळे डॉक्टर देसाई यांना सेट विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी वेळ देणे शक्य होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांची परीक्षा आयोजित केली जाते. प्रत्येक परीक्षेला सुमारे 1 ते सव्वा लाख विद्यार्थी परीक्षेसाठी नोंदणी करतात. साधारणपणे जून व डिसेंबर महिन्यात सेट परीक्षा जून ते म्हणजे पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे. जून ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान सेट परीक्षा आयोजित केली जाते. पण पुढील परीक्षा केव्हा घेतली जाईल याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही. मात्र सेट विभागाचं कार्यक्षम अधिकारी मिळाल्यामुळे परीक्षा नियोजित वेळेनुसार होईल अशी अपेक्षा केली जाते. ओव्हरऑल इथे लक्षात घ्या की जून एक्झामिनेशन पासून तर डिसेंबर पर्यंत म्हणजे नक्कीच 2026 ची जसं मी पहिलेच सांगितलेलं आहे की 26 मध्ये एक्झाम होणे शक्य आहे आणि आता तर पॉसिबल आपल्याला दिसून येतं. त्यामुळे आपण असंच घेऊन चाला की जून ते डिसेंबरच्या दरम्यान आपलं एक्झामिनेशन होईल. ठीक आहे. साधारणपणे जून, जुलै, ऑगस्टपर्यंत तुम्ही असं गृहीत धरून चला, की आपली परीक्षा होणार आहे आणि अभ्यासाला त्याच गतीने तुम्ही सुरुवात करायला हवं. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो अभ्यास करा. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 2 पेपर आहे. आता कुठल्याही संभ्रमाला बळी पडू नका आणि जूनपासून तर डिसेंबरपर्यंत नक्कीच आपली परीक्षा होईल. 2026 ची यापूर्वी सुद्धा वारंवार मी सांगित आहे, आज सुद्धा सांगित आहे, अभ्यासाला कुठलंही गॅप देऊ नका. 10 युनिट इथे सुद्धा आहे पेपर 1 मध्ये आणि 10 युनिट आपल्याला पेपर 2 मध्ये सुद्धा दिसून येईल. अशा प्रकारचं दोनही युनिटचा अभ्यास करा, दोनही पेपरमधील युनिटचा अभ्यास करा. त्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 दोनही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. कुठलंही महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन संबंधित तुम्हाला प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही ऑफिशियल नंबर्सचा वापर करा आणि विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक यू सो मच.